आज जे पत्रकार परिषद आहे हे घेण्याचं मुख्य कारण जे आहे की जरा आम्ही हायकोर्टाच्या गडबडीत असल्यामुळे काही विविध प्रकारचे काही लोक इथे वेगळ्या प्रकारे भुकत होते असं आमच्या लक्षात आलं. आम्ही पत्रकार परिषद घ्यायच्या काही इच्छुक नव्हते, नाही आहे. कारण कसं आहे की आजकाल आम्ही बघतोय की पत्रकार परिषद कोणी घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे ते सुद्धा काही लोकांना अजून माहिती नाही. आता काही लोकांनी पहिले तर गायत्रीताई बंगाडे यांचे सर्टिफिकेटच्या बाबतीत ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन घेणारे जे आहेत त्यांचं सर्टिफिकेट बोगस आहे हे आम्ही आज तुम्हाला दाखवतो. आणि आमचं सर्टिफिकेट आणि आमचे जे पुरावे आहेत ते ओरिजिनल आहे हे हायकोर्टामध्ये सिद्ध होईलच. कारण खाली जो निकाल झालेला आहे जात पडताळणीमध्ये तो राजकीय दबावाखाली झालेला आहे. राजकीय दबाव इतका वापरण्यात आला त्या कमिटीच्या अध्यक्षावर की ती जी अध्यक्ष आहे ती अध्यक्ष आत्महत्येच्या विषयावर आलेली होती, अशी परिस्थिती होती. तिला रात्रंदिवस झोप नाही लागत होती आणि ती यांना सांगत होती समोरच्यांना की माझं काही बरं वाईट झालं तर त्याचे जबाबदार तुम्ही राहाल. आता हे कसं सिद्ध होईल तर त्या अध्यक्षांचे फोन जर तपासले आणि त्यांचे जे काय असतो फोनचा काय असतो सीडीआर जर काढले यांचे त्यांचे तर यांनी त्यांना किती किती वाजेला कसे कसे फोन केलेले आहेत त्या सीडीआर मधून निघू शकते. आणि माझी शासनाला विनंती आहे की ते सीडीआर त्या मॅडमच्या फोनचे ज्यांनी फोन केले असतील रात्री बेरात्री त्यांचे, तसेच कलेक्टर ऑफिसच्या लोकांना सुद्धा रात्री बेरात्री फोन करून त्यांना सुद्धा दबावाखाली आणून भरपूरशे काही ठराव रद्द करायचे प्रकार, काही कारवाई करायचे प्रयत्न असे झाले. पण आज हे जे आहे रणजित सावकारे आणि हे आमचं हे आहे गायत्री गौरचं. आता हे गायत्री गौरच्या संदर्भात आम्ही आपल्याला दाखवतो की हे सर्व कागदपत्र आहेत आणि हे प्रत्येक संपादकाला आम्ही एक एक कागद हे पूर्ण देणार आहे. सेट दाखला जो आहे तो सर्व क्लिअर आहे आणि दाखला जो दिलेला आहे तो प्रांताने दिलेला आहे. तशी बाकी काय काय गडबडी झाल्या त्या सर्व आम्ही याच्यामध्ये दिलेल्या आहेत. एसपी कडे दिलेल्या आहेत. हे पोलीस स्टेशन जळगावला जे आहे तिथे दिलेलं आहे. हे कागदपत्र जे आहे आमचे ते आहेत सर्व कागदोपत्री पुरावे सर्व तुम्हाला आम्ही देत आहोत गायत्रीताईंचे. आणि आमचं सर्टिफिकेट कसं ओरिजिनल आहे त्याचं कारण सांगतो की आमची मुलगी जी आहे ही जन्माला आलेली कुठे आहे ते इथेच भुसावळलाच. तिचा जन्म तिच्या बापाचा जन्म इथे झालाय. त्यानंतर हे जे काही कागदपत्र आहे या व्यक्तीचे नावाने कागदपत्र त्यांनी बहुवाकाकडून आणले आणि ते समितीला दिले आणि ते समितीने ग्राह्य धरले. आता हे व्यक्ती जे आहे हे आपलं जे व्यक्ती आहे ते वारलेले आहेत आणि यांनी कोणाचे आणले हा जिवंत माणसाचे. आणि या जिवंत माणसाचा पुरा परिवार त्यांचे फोटो बिटो सर्व आपण आणलेले आहेत. त्यांचे हे जे बी असतील पुरावे त्यांचे आधार कार्ड वगैरे सर्व आपण आणले आहेत. म्हणजे मेलेल्या त्यांच्या परिवाराचे फोटो आणि आपल्या परिवाराचे फोटो जे आहे ते इच्छात आहे जे ओरिजिनल आहे ते आणि ते वारलेले आहेत आणि ते काही पटीनं किती वर्षाचे मोठे आहेत. तर हे असं यांनी चुकीचे काही कामं या ठिकाणी केले. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे रेल्वेचा आमचा पुरावा आहे 1949चा रहिवासाचा बी आणि नोकरी इथे करत होते त्याचाही आणि हे रजिस्टर आहे नगरपालिकेचं त्यात ते भाडेकरू म्हणून आहे.
डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जे आहे ते 50 वर्षापूर्वी भाडेकरू आहे. आणि त्यात यांनी जे खोडाखोड केली, एक मुरली बाविस्कर म्हणून त्यांचा नातेवाईक आहे, त्यांनी इथून ते रजिस्टर जळगावला घेऊन गेले. मुख्य अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मुख्य अधिकाऱ्यांनी लेटर दिलं. त्या प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन गेले. त्याचे सीसीटीव्ही सुद्धा फुटेज आमच्याकडे आहे. ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. आणि त्या फुटेजमध्ये क्लिअर आहे की हे बाहेर घेऊन गेले. आता मुख्य अधिकाऱ्यांनी हे रजिस्टर बाहेर का पाठवले, तर जो जळगावचा अधिकारी होता, काय नाव त्याचं, शेडकेनी एक कागदपत्र मागवले असे यांनी सांगितलं, पण शेडकेनी कुठेही लेखी दिलेलं नाही. मग आम्ही मुरली सावकाराला बोललो, तर त्यानंतर मुरली सावकाराने सांगितलं की शेडकेने आत रजिस्टर ठेवून घेतल्यानं आम्हाला बाहेर हाकलून दिलं. मग आता हे शेडकेने खोडकाड केली का मुरली बाविस्कर यांनी नेत्यांना खोडकाड केली? त्यानंतर हे 3-4 लोक जे होते आणि मुख्य अधिकारी सुद्धा त्याच भागात होता, यांचे जर मोबाईल ट्रॅक केले ते सर्व त्या भागात फिरतायत. मग मुख्य अधिकाऱ्याची जबाबदारी होती घेऊन जायची डॉक्युमेंट्स जे काही असतील ते. दुसऱ्याच्या हातात त्यांचा संबंध नव्हता. पण हे आमचं असं मत आहे की हे सर्व यांच्या संगनमताने झालं आहे मुख्य अधिकाऱ्यासहित. कारण मुख्य अधिकाऱ्याने आम्हाला 1 दिवस पहिले पत्र दिलं आहे. 1 दिवस पहिले मुख्य अधिकाऱ्याने पत्र दिलं आहे. हे पत्र आहे. आम्ही ज्यावेळेस 1 दिवस अगोदर यांना याचे मागितले लेखी, तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला दिलंय त्याच्यामध्ये की याच्यामध्ये कोणतीही खोडखाड किंवा काहीही नाही. आणि नंतर रजिस्टर जळगावला जाते, जळगाववर येते आणि त्या संदर्भात जळगावून आल्यानंतर त्या संदर्भात खोडखाड येते आणि ते रिपोर्टमध्ये दाखवलं जाते. म्हणजे एक तर खोटे दाखले मेलेल्या माणसांना जिवंत आणून ते केले आणि दुसरं हे केलं. याच्या संदर्भात जे FIR आहे ते आम्ही सिटी पोलीस स्टेशनला दिलेली आहे. आता त्याची चौकशी होईलच. पण हे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नगराध्यक्षाला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. दुसरा विषय हा रजनी सावकारेचा पुरा कागदपत्राचा सेट आहे. त्याच्यामध्ये रजनी सावकारेचा जो आहे दाखला जो आहे तो वेगळा आहे. कुठला आहे? रजनी सावकारेचा सुरतचा आहे का? आंबा हरप्रीत गिल काहीतरी इंग्लिश स्कूल आहे, तोच आहे. तर हे जे स्कूल आहे हे कुठे आहे? गुजरातमध्ये. आणि सर्टिफिकेट कोणाच्या नावाने आहे माहितीये का? तो सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट जे आहे तर व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट जे आहे ते याच्या नावाने आहे. कोणाच्या? रजनी संजय सावकारे. आता कोणी कोणाला पैदा केलाय हे समजत नाही. कारण हे जे सर्टिफिकेट आहे हे बापाच्या नावाने मिळेल आणि हे राहणारे कुठले आहे? गुजरातचे. आपली मुलगी राहणारी कुठली आहे? भुसावळची. काही जन्माने इथे आले, शिकायला तिथे गेली, असं काही आहे का? हा एक क्लिअर विषय आहे. तिचे बाप दादा सर्व तिथले आहेत, तिथले सुद्धा सर्व माहिती आमच्याकडे टोटल आहे. त्या संदर्भात हे जर तुम्ही पाहिलं, तपासलं तर खरं काय खोटं काय हे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्हाला माहिती असेल की यांनी जे स्टेप हे केल्या, तर हे एक पत्र डीएल हिंदी स्कूलला दिलं होतं. कशासाठी दिलं होतं? तेव्हा गायत्री ताईच्या याचे जात पडताळणीचे कागदपत्र ताबडतोब पाठवा मंत्रालयाच्या आपल्या विधान भवनाच्या कामासाठी, विधानसभेच्या कामासाठी. आता विधानसभेच्या कामकाजामध्ये याचं खातं कोणतं आहे? हा, आणि यांनी कशासाठी कागद मागवायचे आणि तो बी पदाचा दुरुपयोग केलेला आहे याची तक्रार आम्ही राज्यपालाकडे करणार आहोत. आणि राज्यपालाकडून जे शब्दाचा भंग यांनी केलेला आहे त्यामध्ये आम्ही यांचं मंत्रीपद आणि याची आमदारकी घालवल्याशिवाय राहणार नाही. हे एक पत्र आहे. अजून एक दुसरं पत्र आहे. अजून 2 पत्र दिले आहेत त्यांनी. एक नगरपालिकेला बी दिलेलं आहे. नाही, झूम करून काढलाय का? हे आता हे ईमेलवर झूम केलेलं आहे. मग आता हे तुम्हाला
हे करता येईल. हे दुसरं पत्र नगरपालिकेला. आता अधिवेशन कालावधीमध्ये मला सांगा की जर का कुठे कोणी प्रश्न उपस्थित केला असता, तारांकित प्रश्न असता, तर तो यांच्या खात्याचा आहे का? हा, यांचं ते महामंडळ आहे, खातं बी नाही आहे, तर त्या महामंडळवाल्यांना मागवायचा काही अधिकार नव्हता या विषयाचा. पण त्याचा दुरुपयोग 2 ठिकाणी केला गेलाय. याची तक्रार गायत्रीताईने राज्यपालांकडे केली आहे आणि त्याच्यावर जी काही कारवाई होईल ते होईल. आणि त्यानंतर जर तिथून कारवाई नाही झाली तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही न्यायालयात जाऊ. त्या व्यतिरिक्त आता यांनी आमचे हे जे आहे कुठे ठरवायचा प्रयत्न केला आहे आणि यांनी यांचे खरे दाखवले आहेत. आता ऍक्च्युअल मध्ये खरं सांगू का, तर मला तरी वाटतं की यांनी याच्या मिसेसचा जो दाखला आणि सर्टिफिकेट घेतलेला आहे हे केव्हा घेतलाय माहितीये का? मी आमदार असताना आणि हा माझा पीए असताना. म्हणजे यांनी माझ्याच नावाचा दुरुपयोग करून हा दाखला काढलेला आहे असं मला दिसतं. एक क्लिअर पोझिशन. तर हे एक विषय आहे. आणि आता आम्ही त्यांच्या संदर्भात रजनी सावकारे यांच्या संदर्भात यांचा जातीचा दाखला यांचं हे जे हे आहे हे बोगस आहे या संदर्भात आम्ही आता हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं. त्याचा नंबर बी आपल्याकडे आहे आणि त्याचं पिटिशन बी आहे. हे त्याचं पिटिशन आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही केलेलं. आणि हायकोर्टामध्ये आता ही केस दाखल झाली. आता हायकोर्टामध्ये आमची ही केस दाखल आहे. आम्ही आम्हाला सिद्ध करू, त्यांनी त्यांना सिद्ध करायचं. म्हणजे जेणेकरून लोकांना समजेल की खरं मागासवर्गीय सर्टिफिकेट एससीचं सर्टिफिकेट ओरिजिनल कोणाचं आहे आणि कोणी कुठून काढलंय, कसं काढलेलं आहे. आता हे तर तुम्हाला माहिती असेल सर्वांना, ज्यांना अनुभव असेल, अभ्यास असेल, की बापाच्याच नावाने सर्टिफिकेट निघेल, हा नवऱ्याच्या नावाने निघतं का? हाच विषय इथे गोंधळ झालेला आहे आणि तो गोंधळ आता पूर्ण मार्गी लागेल. हे आता हायकोर्टाने ऑर्डर केलेली आहे. या ऑर्डर प्रमाणे आता आम्हाला संरक्षण मिळालेलं आहे. या ऑर्डर प्रमाणे आता आम्हाला भिण्याची काही गरज नाही. आता त्या संदर्भात किती कोणी दबाव आणले, काही आणले, तरी आम्ही त्याला भिण्याचा विषय नाही. आणि आमचे नगराध्यक्ष जे आहे त्या कणखर आहे.